सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. शिक्षण संस्थेच्या संचालकाचा खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस, अल्पवयीन तरुण ताब्यात. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील एका शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांच्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीला आला असून या प्रकरणी पोलिसांनी एक अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 18 मार्च रोजी पलूस येथील गणेश अपार्टमेंटमधील बी विंगच्या जिन्याखाली असलेल्या बोरवेलजवळ संजय परांजपे यांचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या तोंडावर, मानेवर, गळ्यावर तसेच डोक्यावर वार करून निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतर मृतदेह स्टोअर रूममध्ये लपवून बाहेरून पत्र्याने झाकण्यात आला होता. घटनास्थळी कोणताही ठोस तांत्रिक किंवा भौतिक पुरावा न सापडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. सुरुवातीला परांजपे यांच्या सावकारी, शिक्षण संस्था तसेच इतर व्यावसायिक व्यवहारांशी संबंधित कोणातून तपासून करण्यात आला, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तपासाला गती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी घेऊन पालकांच्या सोबत उपस्थित चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने किरकोळ वादातून संतापाच्या भरात परांजपे यांचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर त्यांचा मोबाईल घेऊन तो फरार झाल्याचे देखील त्याने सांगितले. पोलिसांनी संबंधित मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, सोमनाथ गुंडे, अमोल लोहार, संकेत मगदूम, उदय साळुंके, प्रकाश पाटील, संजय पाटील, अरुण पाटील, दर्याप्पा बंडगर, अमर नरळे, सुशील मस्के, विक्रम खोत, अभिजित ठाणेकर, विनायक सुतार, प्रमोद साखरपे, सूरज थोरात, किरवा चव्हाण, ऋतुराज होळकर, शिवाजी सिद्ध, गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार अजय माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, शशिकांत माळी, नितीन यादव, प्रवीण सुतार, विनोद अडसूळ, अमोल कदम, दिलीप गोरे, अमोल भोळे, सचिन सुतार, अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने यामध्ये सहभाग घेतला. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोटावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.